मंडळी जय खानदेश. देखा आता आपण येले तर जामनेर मा श्री मंगल ग्रह मंदिरवर. तर चला आज आपण मंगल ग्रह मंदिरनी जी काही माहिती आहे तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न करनु. तर चला मंडळी आते उन्हो तर आपण मंदिर परिसरमा या ते मोफत बूट चप्पल स्टँड राहस त्या दादान त्याच्याकडे आपण बूट चप्पल देतात तर त्या व्यवस्थितरित्या आपले टोकन देतस. आता आपण चालनोच मंदिरना परिसरमा. तर चला आता आपण इगोत मंदिरना गाभारामा म्हणजे मंगळग्रह देवना दर्शनले आणि त्या या कशी मनमोहक आकर्षक अशी मंगळग्रह देवाची मूर्ती सी ही मूर्ती आपल्याकडे देखाले भेटी. राम राम मंडळी जय खानदेश. देखा आज आपण खानदेश में जे मंदिर से म्हणजे पूर्ण विश्वमा दोन मंदिर मंगळग्रह महाराज देवाचं मंदिर येतात. एक उज्जैन में लिंग स्वरूप मा आणि आपला अंमळनेरले जळगाव जिल्हा येतच मूर्ती स्वरूप मा. आज आपण दर्शनले हे येतच आणि आपल्याकडे प्रसाद गुरुजी भेटणार. आपण गुरुजीच कट्टे मंदिरी महती माहिती आणि कीर्ती काय से आहे आपण गुरुजीच ना कट्टेन आपण ऐकलो. गुरुजी आमले मंगळग्रह बद्दल काही संक्षिप्त माहिती द्या. नमस्कार. हे मंगल आज आपण जे काही या ठिकाणी आलाय हे महाराष्ट्रातलं हे एकमेव जगातलं दुसरं मंदिर असं मानलं जातं. एक उज्जैन हे मंगळदेवांचं जन्मस्थान आहे आणि दुसरं अंमळनेर ही मंगळदेवांची या ठिकाणी उज्जैनला मंगळदेवांची शिवस्वरूपामध्ये मूर्ती आहे आणि अंमळनेरला आपण मंगळदेवांची मूर्ती ही आपण बघू शकतो. त्याचं दर्शन पूजन अर्चन आपण या ठिकाणी करू शकतो. या मंदिराचा इतिहास बघायला गेला तर हा फार जुना आहे. म्हणजे पहिला याचा जीर्णोद्धार हा 83 मध्ये झाला. त्याच्यानंतर काही वर्ष परत दुर्लक्ष झाल्यानंतर परत पूजा अर्चा व्हायला लागली. त्यानंतर आपण ज्या आता सध्या स्थितीमध्ये ज्या काही मंदिरामध्ये पूजा करतो तर अभिषेकात्मक पूजा करतो, हवनात्मक शांती करतो आणि जपात्मक शांती करतो. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि द्वादश या स्थानामध्ये ज्यावेळेला मंगळ येतो तर ती मंगळाची पत्रिका ही म्हटली जाते. जो व्यक्ती रेती माती शेतीशी ज्याचा संबंध येतो तो व्यक्ती या ठिकाणी येऊन पूजा करू शकतो, कारण मंगळाचा संबंध हा त्याच्याशी येतो. विशेष सांगायचं म्हटलं तर मंगळदेव ह्या ठिकाणी फक्त ते एकटे नसून त्यांच्या आई आणि त्यांच्या गुरूंसमवेत ते आहेत. आपण मंगळदेवांच्या या बाजूला जर बघितलं तर भूमी माता आहेत आणि या बाजूला जर बघितलं तर मंगळदेवांचे गुरु म्हणजे पंचमुख हनुमान आहेत. ज्या वेळेला व्यक्ती हा आई आणि गुरु सोबत असतो तो अजून ऊर्जावान असतो. तर या ठिकाणी मंगळदेव हे खूप ऊर्जावान आहेत, आपल्याला खूप ऊर्जा द्यायला बसलेले आहेत. आपण सर्वांनी या मंदिरात या देवाचं दर्शन घ्या आणि आपलं जीवन मंगलमय करा. जय मंगल. जय मंगल. देखा गुरुजी से आपले एकदम सुटसुटीत आणि समजी असा भाषामा मंगळग्रह से माहिती त्याचा सोबत त्याचा गुरु पंचमुखी हनुमान विराजमान शेतस, भूमाता विराजमान शेतस आणि आपण आणखी देखूत की अंमळनेर मा मंगळग्रह मंदिरवर काय काय देवस या स्थापना व्हायले आणि असं अलौकिक मंदिर अद्वितीय मंदिर आज आपल्या अंमळनेर मध्ये घाल भेटणार. तर आणखी पुढे काय कार्यक्रम शेतस त्या कार्यक्रम मी आम्ही तुम्ही पुढे देखाडसू. आता आपण बाहेर परिसरमा काय काय शे आणि या सुख सुविधा काय शेतस ते सगळं आपण देखसू. जय मंगळ. तर देखा मंडळी हाई जे कमंडलू स्थित मंदिर आहे, कारण आपण मंदिर बिगर कळशनं मंदिर देखील नाही पण हायबी जग मधलं एकमेव मंदिर आहे ते आपलं अंमळनेरले कमंडलू स्थित अनघालक्ष्मी दत्त भगवान मूर्तीकडे स्थापन आहेत विराजमान आहेत दादा. हाय पण आपले एक कुठे दुसरीकडे देखाल भेटणार आहे ते फक्त देखाल भेटी मंगळग्रहावर. तर चला पुढे. तर मंडळी हाय मंदिर आहे त्रिशूलात्मक म्हणजे त्रिशूल आकार मा मंदिर. तर हाय भैरवी माता आणि काळभैरव भगवान मंदिर आहे. हाय मंदिर बी विश्वमा एकमेव मंदिर से तेही मंदिर आपण मंगळग्रह मंदिर अंमळनेर या देखू शकतात आणि दर्शनाला लाभ लिहू शकतात दादा. देखा मंडळी हा जो बगीचा आहे हा बगीचानं नाव से तुडसाई गार्डन. मंगळग्रह मंदिरवर राहू जो गार्डन एकदम शांत आणि माणूस एकदम सुन्न कडं वातावरण असं प्रसन्न मन प्रसन्न व्हायचं. पण हा गार्डनचं नाव तुडसाई गार्डन काय से. तर देखा या मंदिरना ज्या भार सांभाळणार जे ट्रस्टी मंडळ शे त्याचा जे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर माले सर असं आईनं नाव शे तुळसाबाई. तर सरेसनी स्वतःना पदरमोड करी सन
अहो तुळसाई गार्डन अहो तयार करा. म्हणजे म्हणतात ना की मंदिरना ज्या 20 वर्ष आहेत त्या गाठना पैसाच काही मंदिरले काही देणंच आहे, समाजले काही देणंच आहे. म्हणून असा भव्य दिव्य गार्डन असा त्याचे तयार करा आणि गार्डनले आईनं नाव दिलं तुळसाई गार्डन. तर मी तर म्हणत प्रत्येक माझ्या ट्रस्टी वतीन त्यासाठी बोध लेवासारखं मंगळग्रह मंदिर आणि मंगळग्रह मंदिरची जी 20 वर्ष मंडळी आहे त्या बी दादा त्याचं अनुकरण करा दादा. आणि त्याचं सामाजिक पत्रकारिता वगैरे असं मोठं योगदान आहे. त्याचे डॉक्टर आहे पदवी भेटेले दादा. आणि मंदिरने जी त्याची पुरी दशा दिशा जो हातभार लायले आणि त्याची संकल्पना मांडले त्या बडा जनमिलिशन जे करणार तर मंदिरले ISO सर्टिफिकेट भेटेल दादा. 1 नाही 2 नाही 3 नाही तर 5 ISO सर्टिफिकेट भेटेलेत. आणि असं कुठलाच मंदिरला भेटेल नाही 5 सर्टिफिकेट त्या भेटेलेतच अंमळनेरना मंगळग्रह मंदिरले. तर देखा दादा कोणत्या कोणत्या गोष्टी तशा या मी मांडणं सगळाच प्रयत्न करी राहू. पण त्या का आता तुम्ही एक नजर मारा. देखा गावरान तुपणी जिलेबी तेरी आटे महाप्रसाद महाराज वरती कसाला वांगानी भाजी डाळ भात का कसं एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण खाते ते का सकाळी ना 9:30 टाइम आहे तरी जेवण चालू आहे घ्या. आणि आपली जी मंडळी पटेल आहे ती मंडळीला आपण विचारू दादा कुठून येतोय? छत्रपती संभाजीनगर ते तर मंदिर आहे जेवणाची व्यवस्था आहे तर जेवण कसं आहे? जेवण उत्तम आहे. आवड ना दादा कुठून येलेलं? शेलगाव कोणता तालुका? कल्याण. देखा शेलगावनी मंडळी छत्रपती संभाजीनगरनी मंडळी याटे भोजन आस्वादली सन्मान असा चुकतो विजयरानं. देखा याटे जे भंडारा त्याला साठी अन्नपूर्णा मातांना बी फोटो प्रतिमा लावला माताले नैवेद्य दे कळा नंतर ते पडे पब्लिकले तो नैवेद्य दादा जिलेबी याडे खूप माताडे राणी आणि मन आमो काही आवरायनाने कुछ मीठा हो जाए मन इसन मी आचारी महाराजाची परवानगी दिली सर एक जिलेबीने चापे उचली आणि ती दिली स्वाती देख रानू एकच नंबर पुण्य जिलेबी आहे मंगळ गांगरू म्हणजे याडे तयार होस का. तर देखा दादा आज रासायनिक खतसमुळे शेती आपली नापीक होईल. आणि तर मंगळग्रह ना उपक्रम देखा दादा मंगळ गांडूळ खत आपला घरना आजूबाजूला आपली परसबाग राहस किंवा छोटी शेती राहस देण्यासाठी. हा आणखी काय काय जे आपला याटे जे आपल्या तयार होते देखा आपली यातली जी रोपवाटिका आहे त्या रोपवाटिका मा तयार करेल रोप सुद्धा याटे भेटतात. हा आणि हाय स्टिकर दे तर लगेच आपले वाटस की हाय गाडीला लागेल ते मोटरसायकल लागेल 4 व्हीलर वगैरे प्रत्येक गाडीचे राहत स्टिकर. हाय स्टिकर लागेल त्या का नंतर आपण का हाय गाडीने भेट मंगळग्रह मंदिरले देवा यायला करा. तर ह्या स्टिकर बी आटे भेटतात आणि पर्यावरण पूरक अशा पिशव्या या दे का पर्यावरण पूरक पिशव्या म्हणजे या ज्या प्लास्टिक ना कॅरी बॅगा वगैरे येसल्यावर तोड म्हणून या पिशव्या वगैरे तयार केलेल्या